नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचे स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचा नाव काय आहे? उपयोजित लेखन, विज्ञापन लेखन. काय आहे? उपयोजित लेखनचा हा विज्ञापन लेखन आहे. बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्या. पुन्हा सांगत आहे मी. नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचे स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर उपयोजित लेखन धडा आलेला आहे त्यांचा हा विज्ञापन लेखन धडा आहे आणि यांचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. इथे बघा, विज्ञापन लेखन दिलेले आहे. तर विज्ञापन यांचा अर्थ काय होतात किंवा यांची परिभाषा काय आहे आता आपण ते पाहणार आहे. बघा, वि म्हणजे विशेष आणि ज्ञापन म्हणजे जानकारी देना. वि म्हणजे विशेष आणि ज्ञापन म्हणजे जानकारी देना. यानी किसी के बारे में विशेष रूप से जानकारी देने वाला, कोणताही बातमीवर विशेष रूपाचं जानकारी देणाऱ्या त्यांना आपण म्हणतात ज्ञापन. कळलं? हो. आता आपण पाहणार आहे की विज्ञापन लेखन यांचा कसं लिहायचं किंवा कसं करायचं हे आपण पाहणार आहे. तर चला बघून घ्या. बघा इथे, विज्ञापन किसी वस्तु की अधिक प्रसिद्धि और बिक्री हेतु अधिक प्रचार करने के लिए थोड़े शब्दों में ही जनसाधारण तक पहुंचाने हेतु बनाए जाते हैं. विज्ञापन हा कोणताही वस्तू अधिक प्रसिद्धी किंवा विक्री किंवा अधिक प्रचार करण्यासाठी थोडे शब्दातून जनसाधारणतेत पोहोचवण्याचं कार्य करत आहे. कळलं की नाही? हो. आता दुसरा बघणार. विज्ञापन का उद्देश्य अधिक से अधिक लोगों तक जानकारी पहुंचाना होता है. विज्ञापन यांचा उद्देश अधिक से अधिक म्हणजे खूपच जास्त ते जास्त लोकांपर्यंत जानकारी पहुंचाण्याचं कार्य करत आहे. वर्तमान समय में विज्ञापन को देखकर व उससे प्रभावित होकर लोग उस वस्तू को खरीदते हैं. आणि हा ज्या वेळ आहे त्या वेळातून लोक विज्ञापन बघून त्यांच्या प्रभावित होऊन वस्तूची खरेदी करत आहे. कळलं की नाही? हो. विज्ञापन बनाते समय निम्नलिखित बातों पर ध्यान रखना आवश्यक है. जेव्हा आपण विज्ञापन असं बनवतात त्याबद्दल आपल्याला खूपच आवश्यकता होणार पाहिजे की आपल्याला काय हवे किंवा कसं प्रमाणे आपण विज्ञापन तयार करत आहे, कोणत्या शब्दाचा वापर करत आहे, हे सर्वश्रेष्ठ महत्त्वाची आहे. कारण की विज्ञापन लोकांना जर आकर्षित करतात तेव्हा ही लोक तुमच्या वस्तू खरीदणार किंवा तुमची वस्तूची विक्री करणार आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता आपण इथे अजून बघणार आहे. नीटप्रमाणे ऐकून घ्या. बघा, जिस वस्तु का विज्ञापन बनाना हो उसका चित्र रंगीन, स्पष्ट, बड़ा व आकर्षक होता है. ज्या पण वस्तूचा विज्ञापन बनवायचं आहे त्यांचं चित्र किंवा त्यांचं रंगीन, त्यांचं स्पष्ट आणि खूपच आकर्षक बनू शकतं. दुसरा, विज्ञापित वस्तू को एक नाम दे. आणि जे विज्ञापित वस्तू आहेत त्यांना आपल्याला एक नाव द्यायचं आहे. कळलं की नाही? हो. विज्ञापित वस्तु की विशेषताओं के बारे में लिखना चाहिए, जैसे मूल्य, गुणवत्ता, कंपनी, ब्रँड. आणि हा जी विज्ञापित वस्तू आहे त्यांची विशेषता आपल्याला कसं लिहायचं आहे ते महत्त्वाचे असतं. तर त्याप्रमाणे विज्ञापित जे वस्तू आहे त्यांची विशेषताच्या प्रमाणे आपल्याला लिहायचं आहे. जसे मूल्य, गुणवत्ता, कंपनी, ब्रँड. काय दिलेलं आहे? मूल्य. त्यांचं मूल्य काय आहे, त्यांची गुणवत्ता काय आहे आणि त्यांची कंपनी यांचं ब्रँड काय आहे. तर याप्रमाणे इथे वस्तूची विशेषतासाठी असंही दिलेले जात आहे. आता आपण पाहणार आहे त्यांची प्रस्तुतीकरण में नवीनता होनी चाहिए. त्यांची जे प्रस्तुतीकरण आहे त्यामध्ये आपल्याला नवीनता असं प्रमाणे भेटलेले जाते किंवा करायचं आहे. पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्या. ज्यांची जे प्रस्तुतीकरण आहे त्यांची नवीनता आणि कसं प्रमाणे हे होऊन जात आहे ते पण तुम्ही बघणार आहे. यदि हो सके तो तुकबंदी वाले पंक्तियों का प्रयोग करे. आता होऊन जाणार आहे तर तुकबंदी यांच्या पंक्तीचा प्रयोग करायचा आहे. कसे? तुकबंदी यांच्या पंक्तीचा आपल्याला प्रयोग करायचा आहे. तर कसं प्रमाणे यांचा प्रयोग करतात आहे आपण ते आता आपण बघून घ्या. आता इथे बघा, इथे आपल्याला काय करायचं आहे, एक छाता यांचं विज्ञापन करायचं आहे. आता आपल्याला छाता म्हणजे जे छाता आहे त्यांचं विज्ञापन तयार करायचं आहे. तर याप्रमाणे आपण त्यांची विशेषता आणि कंपनीचं नाव आणि मूल्य हा सगळं तुम्हाला व्यवस्थित नीटप्रमाणे तुम्ही करून घ्यायचं. आता बघा, इथे छाताचं तुम्हाला विज्ञापन करायचं आहे. तर आमचा येथे छाता हे नक्कीच आहे हे तुम्हाला काय करायचं, कळवायचं आहे. तर आम्ही इथे छाता यांचं चित्र बनवलेलं आहे. तुम्हाला दिसत आहे की नाही? हो.
तर हा जे चित्र बनवलेला आहे, तर याप्रमाणे हा चित्राचा तुम्ही कशाप्रमाणे आकर्षक किंवा आकर्षित होऊ शकता हे आपण बघू शकता. जसे इथे चित्र मी बनवलेलं आहे, तर तुम्हाला असं वाटत आहे की अजून आकर्षक करायचं आहे, तर तुम्ही या चित्रामध्ये रंगबिरंगी कलर करू शकता, रंगबिरंगी रंग मारू शकता आणि याप्रमाणे तुम्ही यांना अजून सुंदर बनवू शकता. आणि याप्रमाणे इथे तुम्ही बघणार की मी ढगाचा इथे चित्र दिलेलं आहे आणि त्यामध्ये काय लिहिलेलं आहे, आया आया छाता आया सदाबहार छाता आया. तर याप्रमाणे आला आला म्हणजे काय लिहिलं आहे, याप्रमाणे आला आला छाता आया सदाबहार म्हणजे संपूर्ण जगातून हा सदाबहार राहते त्यामध्ये. आता आपण छाताचा प्रयोग कोणाला खूपच मोठा आवडते, कोणाला खूपच छोटा, तर आपण दोघंही चित्र देऊ शकतो. जसे इथे जे छाता दिलेले आहे त्यांचं मोठं आहे, तर याप्रमाणे इथे पण तुम्ही छोटासा चित्र देऊ शकता. तर याप्रमाणे अभी इथे बघा, अब 2 छाते के साथ 1 छाता मुफ्त जल्दी कीजिए. तर आता आपण काय करायचं, त्यांना आकर्षित बनवायचं आहे. त्याबद्दल मी इथे काय लिहिले आहे, की आता तुम्ही 2 छाता घेणार तर त्याबद्दल तुम्हाला 1 छाते मुफ्त भेटणार आहे. तर याबद्दल लोकं काय म्हणतात, हां, मी 2 घेणार तर 1 मुफ्त भेटणार. म्हणजे माझं काम होणार आणि आईचं काम होणार आणि बहीणचं बी काम होणार. तर याप्रमाणे 1 मुफ्त छाता भेटणार आहे. तर ते काय कसं करणार, ते घेऊन घेणार अशाप्रमाणे. आणि इथे अजून काय लिहिलेलं आहे बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्या. मेरे जैसा नहीं है कोई सस्ता सुंदर और टिकाऊ, मैं ना मैं घटिया ना मैं गंदा और नहीं मैं उबाऊ, मूल्य प्रति छाता वन 150 रुपया, सब जगह उपलब्ध, निर्माता सदाबहार छाता कंपनी, वर्तक नगर, नागपूर. तर याप्रमाणे इथे जे छाता कंपनी आहे त्यांचं नाव दिलेले आहे आणि वर्तक नगरला हे आहे. तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार की हा जे लिहिलेला आहे ते खूपच आकर्षण दिलेलं आहे आणि हा जो चित्र पण दिलं आहे ते खूपच आकर्षण. तर याप्रमाणे तुम्हाला पण असंही विज्ञापन तयार करायचं आहे आणि त्याचं कसं लिहायचं आहे किंवा कसं आपण खरेदी करू शकता, तर याप्रमाणे असंही दिलेले जात आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. आता बघा, दुसरा आपण बघणार आहे दंतमंजन कंपनी का विज्ञापन. काय बघणार आहे, दंतमंजन कंपनी याचा विज्ञापन. जसं आपण म्हणतात की तुमचा कोलगेटमध्ये नमक आहेत की नाही, तर याप्रमाणे हे आपण ऐकलं आहे, हे आपण विज्ञापनमध्ये टीव्हीमध्ये ऐकलं आहे. तर याप्रमाणे असं पण काही शब्द आहे जे आपल्याला ठाऊक जाते किंवा आपल्या बुद्धीत येऊ जाते. तर याप्रमाणे हा जे विज्ञापनबद्दल आपण त्यांचा प्रयोग करू शकता, तर तुम्ही करू शकता. असं नाही की ते तुमचा गलत होणार, असं काहीही पण नाही आहे. आता इथे बघा की जसं इथे काय दिलेलं आहे, की आता गोलचं चित्र दिलं आहे आणि त्यामध्ये लिहिलं आहे, दातों की रक्षा करता है. तर याप्रमाणे तुम्ही इथे दंत यांचा म्हणजे दात यांचं पण चित्र करू शकता. कारण की हा कोलगेटचा आहे ना, तर तुम्ही आता करू शकता. जसे अब आपके नगर में भी आ गया. आता तुमचा नगरातून पण आलेला आहे. काय आलेला आहे, की हा जे दत्तरक्षण आहे किंवा दत्त मंजन आहे ते तुमचा नगरातून पण आलेला आहे. सिर्फ 30 रुपये में. किती? फक्त 30 रुपयाच्या. किती आहे? फक्त 30 रुपयाच्या आहे आणि काय आहे? कोलगेट आहे. त्यांना आपण दत्त मंजन असंही म्हणतं आणि त्यांचं नाव आहे दत्त मंजन. तर इथे तुम्ही बघा मोती दत्त मंजन, त्याचं नाव काय दिलेलं आहे, मोती दत्त मंजन. तर तुम्ही जेव्हा मोती, तर याप्रमाणे तुम्ही एक अजून चित्र बनवू शकता की इथे मोती असा आकाराचं कोलगेट बनवू शकता. जसे इथे तुम्ही मोती सारखा बनणार आणि इथे उपर त्यांचा टोळे. तर याप्रमाणे हा मोती दत्त मंजन आहे, सब जगह उपलब्ध, सगळं जागी उपलब्ध आहे. आणि निरामंत दंत कंपनी सहकार नगर भोपाळ. तर याप्रमाणे इथे यांच्या जागाच्या परिणाम पण दिलेले आहेत. तुम्हाला कळत आहे की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. पेय कंपनी द्वारा आम रस का विज्ञापन, विशेषतः कंपनी का मूल्य आणि मूल्य गुणवत्ता. आता तुम्हाला काय करायचं, पेय कंपनी म्हणजे पिणारा जे आमच्या रसाचे आहे त्यांचं विज्ञापन तयार करायचं आहे. आता तुम्ही पाहणार का हा जे आमरस आहे ते कधी चालणार आहे, जेव्हा खूपच गरमी लागणार आहे त्याबद्दल त्यांचा अजून चालणार आहे. तर याबद्दल तुम्ही बघणार की प्यास बुझाओ ताजगी जगाओ, म्हणजे प्यास तुम्ही बुझवू शकता आणि ताजगी जे जगवू शकता. थंडा थंडा कूल कूल आमरस है आया, सभी प्यारे जनों की प्यास है बुझाया. ठंडा ठंडा कूल कूल आमरस आया, थंडा थंडा कूल कूल आमरस आया. सगळं जे प्यासे जण आहे त्यांची प्यास बुझवणार आहे. सिर्फ 25 रुपये में, फक्त 25 रुपयाचा.
आम्रपाली कंपनी बनारस का अनोखा रस आमरस. आम्रपाली कंपनी यांच्या बनारस अनोखा रस आमरस. तर तुम्ही इथे बघणार की आमरस यांच्या चित्र दिलेले आहे. तर याप्रमाणे तुम्ही इथे आंब्याचं पण चित्र घालणार आहे तर ते पण चालणार आहे. इथे आमरस यह है ताजे आम का स्वाद. हा आहे तुमचा ताजा आमचा स्वाद. तर याप्रमाणे येथे जे पै दिलेले आहे किंवा त्यांची प्यास बुझण्यासाठी दिलेले आहे. तर याप्रमाणे तुम्हाला अतिशय आवश्यक आणि आवश्यक प्रमाणे करणार आहे. तर त्या प्रमाणे मी तुम्हाला इथे 3 विज्ञापन दिलेले आहे. आता तुम्ही घरी बसून या विज्ञापनाचा प्रचार करू शकता आणि याबद्दल तुम्हाला अजून बुद्धीतात असं विचार राहतात, की नाही तुम्ही हे पण करू शकता किंवा हे पण करू शकता. तर तुम्ही करू शकता. कारण की तुम्ही करणार तेव्हाही तुम्हाला समजणार आहे. जेव्हा नाही करणार तेव्हा तुम्हाला नाही समजणार आहे. तर याप्रमाणे मी तुम्हाला 3 इथे विज्ञापन दिलेले आहे. तुम्ही घरी बसून त्यांचा अजून काय करायचं ते पण तुम्ही बघू शकता. आता अजून काय आहे बघून घ्या. आता मी तुम्हाला इथे गृहपाठ दिलेला आहे. विज्ञापनाचा गृहपाठ दिलेला आहे. तुम्हाला घरी बसून हा गृहपाठ पूर्ण करायचा आहे. कळलं की नाही? जसं पहिला कंपनीद्वारा चॉकलेट का विज्ञापन. आता तुम्हाला काय करायचं कंपनीबद्दलही चॉकलेट यांचा विज्ञापन तयार करायचा. त्यांचं मूळ, त्यांचं गुणवत्ता आणि त्यांची कंपनी आणि त्यांचे ब्रँड कशाप्रमाणे दिलेले आहेत ते तुम्हाला बघून त्यांच्या चॉकलेटचा निर्माण करा. जसं तुम्ही डेअरी मिल्क असतात तर डेअरी मिल्कच्या विज्ञापनसाठी तुम्ही काय करायचं कुछ मीठा हो जाए जसं तुम्ही ऐकणं आहे. तर याप्रमाणे आज हे दिन पहिली तारीख तरी कुछ मीठा हो जाए. तर याप्रमाणे तुम्ही त्यांचं मूल्य, त्यांची गुणवत्ता, त्यांची कंपनी, त्यांचं ब्रँड. आता दुसरा आहे तुमच्या केश तेल कंपनीद्वारा केश तेल का विज्ञापन. आता तुम्ही काय पाहणार इथे केश तेल म्हणजे जे केशातून जे तेल लावते त्यांचा कंपनीचं विज्ञापन. जसे इथे नारियलचं तेल आहे, वाटिकाचं तेल आहे, बदामचं तेल आहे. तर हा सगळं तेलाची इथे वैशिष्ट्ये दिलेली आहे. त्यांचं तुम्हाला मूल्य, त्यांचं कंपनीचं नाम, त्यांची गुणवत्ता आणि त्यांची विशेषता तुम्हाला इथे लिहायचं आहे. तर या कारणाने तुम्हाला हा दोघंही विज्ञापन घरी बसून तयार करायचं आहे. नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं सगळं. नाही तुम्हाला दिसत आहे तर टीव्हीवर बघून घ्यायचं की तेलाचं कंपनीचं विज्ञापन कसं प्रमाणे होऊन जात आहे. तर तुम्ही करू शकता आणि हा तुम्ही जेव्हा करणार तेव्हाही तुम्हाला कळणार आहे. याप्रमाणे तुमचं मूल्य आणि लोक तुमच्या विज्ञापनमध्ये कसे आकर्षित होऊन जाणार आहे ते पण तुम्ही बघणार आहे. तर जेव्हा तुम्ही हा सगळं बघणार आहे तेव्हाही तुमच्या विज्ञापनचं निर्माण झालेला आहे. नाहीतर नाही होणार आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हा विज्ञापन आपण तयार करत आहे आणि त्या विज्ञापनबद्दल आपल्याचं मूल्य किती द्यायचं आहे, त्यांची गुणवत्ता कशी द्यायची आहे, त्यांची कंपनीचं नाव कशी द्यायचं आहे, हा सगळं तुम्हाला मी इथे दिलेले आहे. तुम्हाला नीट बसून ऐकून घ्यायचं आहे आणि सगळं व्यवस्थित प्रमाणे तुम्हाला करायचं आहे. जेव्हा तुम्ही करणार आहे तेव्हाही तुम्हाला लवकरच लवकर समजणार आहे, नाही तर तुम्हाला नाही समजणार आहे. आणि हा एक विशिष्टाची गोष्टी, हा सगळं तुम्हाला कुठून भेटत आहे हे तुम्हाला माहीत आहेत की नाही? माहीत आहेत ना? हो. हा सगळं तुम्हाला आज विद्यालय बरोबर ही भेटत आहे. जे एनी टाइम एनीवेअर स्कूल आहे. तुम्ही कुठेही बसून या गाण्याचा प्रसार करायचा आहे आणि याबद्दल तुम्हाला एकही विषयाबद्दल नाही, पूर्ण विषयीबद्दल तुमची जाणकारी भेटत आहे. जसं हिंदी, मराठी, विज्ञान, समाजशास्त्र आणि गणित हा सगळं जे व्यवस्थित प्रमाणे एक विषयाप्रमाणे नाही, सगळं विषयाप्रमाणे तुम्हाला हा सगळं ज्ञान मिळत आहे आणि तुम्ही कुठेही बसून या गाण्याचा प्रसार करू शकत आहे. असं नाही की तुमच्या कुठे जाणार आहे त्याबद्दल तुम्हाला हा अभ्यास नाही भेटणार आहे. असं काही पण नाही. हे तुम्ही घरी बसून यांचा उपयोग करू शकता किंवा तुम्ही कुठे फिरत जात आहे त्याबद्दल बी तुम्ही यांचा उपयोग करू शकता. तुम्ही लोकांना पण त्यांच्याशी बोलून घ्या आणि हा जे पहिला विद्यालय आहे जे ऑनलाईन ते तुम्ही त्यांचा लाभ घेऊ शकता. कळलं की नाही? हो. धन्यवाद.